और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। रमाबाई आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक 13 मधील शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या वतीने संपूर्ण प्रभागात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी नागरिकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देत घरगुती कचरा घंटागाडीत किंवा सफाई कर्मचाऱ्यांच्या डब्यामध्येच टाकण्याचं आवाहन करण्यात आलं। या जनजागृती अभियानात नगरसेविका कांता पवार, नगरसेवक प्रदीप गोडसे, सूरज सोनकांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तसेच शिवसेना युवा सेनेचे शहर अधिकारी सुशील पवार, सुनील पवार, समीर शेख, शाखा प्रमुख साल्वी, अनिल मराठे, परब यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला। या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की स्वच्छ शहराच्या उभारणीत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून अशा उपक्रमांमधूनच स्वच्छ व सुंदर उल्हासनगरचे स्वप्न साकार होईल। माता रमाई का आज जयंती दिन है। इस उत्सव पे आज पैनल क्रमांक 13 में आज चारों नगर सेवक और देख सकते हैं कि सीएसए पवार साहब, भोई साहब और हमारे चारों मुकदम, उसके साथ हमारी पूरी यूएसएमए की टीम और यूएमसी की आप टीम देखती है, पूरी चारों वार्ड के एक साथ आए। और जो कचरा मुक्त अभियान है, आज हमने घर घर पे जाके बताया कि गीला कचरा और सूखा कचरा जो है अलग अलग करके जाए और प्लास्टिक जो है उसका कम वापर करे। आप देख सकते हैं कि आज यहाँ पे हर एक एरिया में, हर एक गली में एक चीज ऐसे होते है कि डब्बे वाले घर पे है तो डब्बे वाले अगर टाइमिंग पे आते हैं तो वो टाइमिंग पे कचरा डब्बे में डाले। लेट होने के कारण क्या करते हैं, पब्लिक जो है छोटे छोटे गटर नाले में जो कचरा डालते हैं डालो मत, क्योंकि वही जो कचरा बाद में जमा होकर एक जगह होता है, उससे बारिश के काम पूरा नाला चौकअप होता है और वही पानी छोटे छोटे जो हमारे शहर है, छोटे छोटे गली है, वो पानी उनके घर पे आता है। तो हमारे सभी रहवासियों से निवेदन है कि कचरा और डब्बे वाले, घंटे वाले जब घर पे आते हैं उनपे टाइमिंग के अनुसार डाले और कचरा नाली में मत डाले। इसके कारण जो आगे का पानी का बहाव है रुकेगा नहीं। और आज देख सकते हैं कि हमारे सब वरिष्ठ यहाँ पे आए और ये अभियान आज हमने पूरा किया है। अंतर्गत माननीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच माननीय महापौर, उपमहापौर व प्रभागाचे सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेवक यांच्या संकल्पनेतून हा आज पूर्ण 13 नंबर पॅनल मधून स्वच्छता अभियान जनजागृती रॅली आज काढण्यात आलेली आहे। त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि स्थानिक नगरसेवक यांनी खूप जोमाने आणि उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन नागरिकांमध्ये उत्सुक एकदम चांगल्या प्रकारे त्यांनी जनजागृती करून नागरिकांना आवाहन केलेलं आहे की आपला कचरा हा आपला येणाऱ्या घंटागाडीमध्ये द्यायचा आहे आणि आपला वार्ड हा यापूर्वी कचरा मुक्त, कचरा कुंडी मुक्त वार्ड घोषित केलेला आहे। त्यामुळे येथील स्थानिक नागरिक या कारणास्तव अतिशय स्वच्छता ठेवत आहे। ही आपल्या अभिमानाची बाब आहे। अजून आपण यामध्ये सुधारणा करूया आणि आपलं शहर आणि आपलं वार्ड अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करूया। आपले शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपला सगळ्यांचा मोलाचा वाटा, यामध्ये आमचे सफाई कर्मचारी असतील, आमचे मुकादम असतील, त्याचप्रमाणे आमचे वरिष्ठ अधिकारी हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात। त्यानुसार स्वच्छ भारत अभियानांतर्गत ह्या कार्यक्रमाची आम्ही आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। असंच आम्ही सातत्याने वर्षभर स्वच्छता अभियान घेत राहू आणि शहर आपलं स्वच्छ राहण्यासाठी पूर्ण कटिबद्ध राहू। धन्यवाद। आज जर बघितलं आपण तर त्यागमूर्ती आपल्या माता रमाई यांचा जन्मदिना जयंती आहे आणि या जयंतीचे औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये स्वच्छ भारत अभियान स्वीकारलं आहे आणि या पूर्ण 13 मध्ये आम्ही लोकांना विनंती करत आहोत की आपण जो आपला कचरा आहे तो
गाडी कचराकुंडी इथं नाहीये, तर आपल्याला गाडीतच कचरा टाकायचा आहे. डब्बेवाले येतात, त्या डब्बेवाल्यांना कचरा तुम्ही द्यायचा आहे. कुठं रस्त्यावरती घाण करू नका, कचरा कुठं नालीत टाकू नका, जेणेमुळे नाली चोकअप होते. आणि जर समजा तुम्हाला कुठला कचरावाला येत नाहीये किंवा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. परंतु आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. आपण आपलं घर जसं स्वच्छ ठेवतो तसं आपला परिसर पण आपलं घर समजलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपला जो परिसर आणि आपलं घर आपण स्वच्छ ठेवलं तर सगळीकडे स्वच्छतेचं वातावरण होईल. बाकी आम्ही सगळे 4 नगरसेवक मिळून आपला प्रभाग स्वच्छ करण्यासाठी आम्ही आपल्या नागरिकांना पूर्ण मदत करणार आहोत. आणि नागरिकांनी यासाठी आम्हाला सहकार्य करायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं प्लास्टिक मुक्त उल्हासनगर, तर हे आपल्याला करायचं आहे. आणि प्लास्टिकचा वापर करू नये. आणि कोणी जर प्लास्टिकचा वापर करत असेल तर ते तुम्ही विनंती करा. आणि ऐकत नसेल तर आम्ही आहोत, आपले प्रशासकीय अधिकारी आहेत, यांना पण सांगू शकता. ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.